सर्व जागांवरचे कल निवडणूक आयोग का देत नाही अशी विचारणा टीएमसीनं केलेली आहे। 293 जागांचे कल तातडीनं जाहीर करा अशी मागणी टीएमसीनं केली आहे। निवडणूक आयोगानं 264 जागांचेच कल जाहीर का केले असा सवालही टीएमसीनं केलेला आहे। तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाला हे सवाल केलेले आहेत। सर्व जागांवरचे कल निवडणूक आयोग का देत नाही असा सवाल टीएमसीनं केलाय। टीएमसी सध्या पश्चिम बंगालमध्ये 97 जागांवर तर भाजप 187 जागांवर। आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर भाजप विरुद्ध जो पक्ष असेल त्याला अत्यंत कमी म्हणजे 100च्याही कमी जागा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मग ते महाराष्ट्र असो किंवा इतर राज्यांमध्ये तर भाजप इथे 187 तर टीएमसी 97 जागांवर जवळपास 100 जागांचा फरक या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय। निवडणूक आयोगानं 264 जागांचेच कल जाहीर का केले असा सवाल विचारलेला आहे टीएमसीनं। तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाला काही सवाल केलेले आहेत आणि सर्व जागांचे कल जे आहेत ते जाहीर करा अशी मागणी टीएमसी कडून करण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच असं होतंय की तृणमूल काँग्रेस 100च्या आत जी आहे ती गुंडाळली गेलेली आहे। 97 जागांवर सध्या टीएमसी आघाडीवर आणि भाजप 187 वर जाऊन पोहोचलेली आहे। जवळपास 91 जागांचा या ठिकाणी फरक आहे। मागच्या वेळेला जर आपण पाहिलं तर तृणमूल काँग्रेसला 215 जागा, मात्र यंदा जर आपण पाहिलं तर 50% सुद्धा कमी कल जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या प्रमाणामध्ये यश मिळवताना बघायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं भाजपचं जे दिल्लीतील मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये तयारी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। याच ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। खरं तर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा जो शिरस्ता राहिलेला आहे की विजयानंतर सायंकाळी विजय जल्लोष जो आहे तो केला जात असतो आणि त्याची तयारी आता भाजपच्या या मुख्यालयामध्ये झाल्याचं बघायला मिळतं। आपण बघू शकतो की काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या पाहणी जी आहे ती दिल्लीतील नेत्यांकडून या ठिकाणी केली जात आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन असावं म्हणजे पूर्णपणे कशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे या सगळ्याची पाहणी जी आहे ती भाजपचे नेते करत असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीचा हा कायमस्वरूपीचा शिरस्ता राहिलेला आहे की विजयानंतर कुठल्याही राज्यामध्ये विजय झाला की त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, केंद्रातील जे प्रमुख मंत्री असतील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येतात आणि सायंकाळी 5 वाजल्याच्या नंतर खरं तर अशा पद्धतीचा जल्लोष जो असतो तो दरवेळी होत असतो। आपण बघू शकतोय तयारी मोठ्या प्रमाणावरती साऊंड सिस्टीम असेल, खुर्च्या असतील त्या सगळ्या या ठिकाणी आणल्या जात आहेत आणि या सगळ्याची तयारी सध्या जोरदार पद्धतीने सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळताना बघायला मिळतंय। भाजपचा मुख्यमंत्री पहिल्यांदाच होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं चित्र आहे। त्या सगळ्याच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्यापूर्वी भाजपच्या मुख्यालयामध्ये तयारी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।